राज्यात मतदानाकरता पैशांचं वाटप सुरू आहे आणि पैसे वाटण्याकरता कंटेनर्स वापरले जात आहेत असा आरोप केलाय खासदार संजय राऊतांनी। विशेष करून गुजरातमधून येणाऱ्या कंटेनरची तपासणी करा असं संजय राऊतांनी निवडणूक आयोगाकडे मागणीच केलेली आहे। राज्यात पैसे वाटण्याकरता कंटेनरचा वापर केला जातोय असा आरोप संजय राऊतांनी केला होता। दरम्यान भाजपच्या प्रसाद लाड यांनी त्याला उत्तर दिलं। संजय राऊत वेडे झालेले आहेत, त्यामुळे ते अशी भाषा करतायत असा हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला। बघा, संजय राऊत हा भरकटलेला पोपट आहे। संजय राऊत आज काय बोलेल, उद्या काय बोलेल, सकाळी काय बोलेल, रात्री काय बोलेल, कधी कधी रात्रीचं घेतलेलं सकाळी उतरतं की नाही मला प्रश्न आहे। त्यामुळे असे कंटेनर मधून वगैरे पैसे कुठूनही कोणाचे येत नाहीत। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या देखील गाड्या तपासल्या जातात। काल मी सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना माझी गाडी देखील आणि माझ्याबरोबर असलेली पोलिसांची गाडी देखील तपासली गेली। हिंदू मुस्लिम वाद करू नका असं आवाहन नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांना केलंय। शेतकरी, बेरोजगार आणि महागाईबद्दल तुम्ही बोलत नाही, मात्र निवडणुकीत हिंदू मुस्लिम वाद निर्माण करताय। महाराष्ट्राची जनता हे सगळं सहन करणार नाही अशी टीका नाना पटोलेंनी फडणवीसांवर केली आहे। हिंदू मुस्लिम वाद घडवून आणू नका, महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं ते सांगा असं नाना पटोले म्हणाले। जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही निवडून येणार नाही आहात असा टोलाही प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला। देवेंद्र फडणवीसांना माझा एक सल्ला आहे की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदू हा वाद करू नका। तुम्ही 2.5 वर्षात आणि तुमच्या 14 ते 19च्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं एवढं तुम्ही सांगा। फक्त जो भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि त्या पैशाच्या भरोश्यावर तुम्ही जाहिराती, सगळ्या मोबाईलवर जाहिराती, त्या जाहिरातीच्या आधारावर तुम्ही निवडून येऊ शकत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, तो गुडफील तुमच्याजवळ ठेवा, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला। वोट जिहाद आणि धर्मयुद्धाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। महाविकास आघाडी सत्तेसाठी कुठल्याही थराला जाते, मुस्लिम समाजाच्या मतांचं विभाजन करण्याकरता मवियाचं राजकारण सुरू आहे असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला। नोमानी त्यांचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला। आमच्या देवेंद्रजींनी त्यांची ऑडिओ क्लिप ऐकवली। त्या नोमानींचे सिपे सलार शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी 17 मागण्या दिलेल्या मान्य केल्या। या 17 मागण्या विध्वंसक आहेत, महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवरती मोठ्या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्राची माती झाली तरी चालेल, पण आम्हाला मुस्लिमांचं मतांचं तुष्टीकरण करण्यासाठी, मुस्लिमांच्या मतांसाठी महाविकास आघाडी आता कुठल्या थराला गेली आहे हे महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि म्हणून हा वोट जिहाद आहे। याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन याला चोख उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतंय। एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया। तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा महासंग्राम।